दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो। येथील खामगावकरांचे आराध्य दैवत असलेला मानाचा लाकडी गणपती संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। असे सांगितले जाते की सुमारे 130 वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजेच आचारी लोकांना ही मूर्ती पाण्यात वाहताना दिसली। त्यानंतर त्यांनी येथील सराफा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली। संपूर्ण लाकडांना बनविलेली 6 फूट उंचीची ही गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे। खामगावातील गणेश उत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असतं। मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही। लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचं विसर्जन होत नाही, तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केलं जातं आणि मिरवणुकीनंतर मूर्तीची मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते। या खामगावचा आरोग्य दैवत असलेल्या श्री लाकडी गणपतीच्या मंगलमूर्तीची शहरातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व शुभ मुहूर्तावर मंदिरात स्थापना करण्यात आली। आराध्य देवता मानाचा गणपती याचा आज स्थापना दिवस आहे आणि गणेश चतुर्थीला सुरुवात होत आहे। हा लाकडी गणपती याची परंपरा जी आहे 130 वर्षापूर्वी जुनी आहे आणि हा गणपती आमच्या बोर्डी नदीमध्ये खामगावच्या लाकडी स्वरूपात मिळाला होता। त्यानंतर त्याची इथं स्थापना करून जेव्हापासून लोकमान्य टिळकांनी ही गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली आहे तेव्हापासून ही स्थापना करत हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। अगोदर हे लहान मंदिर होते, पण आता जेव्हा नंतर आता आम्ही नवीन मागच्या वर्षीपासून याची जीर्णोद्धाराचा संकल्प केला आणि या वर्षी आम्ही गणेश चतुर्थीला जीर्णोद्धार पूर्ण केला आहे आणि आज गणेश चतुर्थीला इथून मिरवणूक निघत शेट्टेपेंटर इथून आमची मूर्ती घेऊन तिची स्थापना करण्याकरता पूर्ण गावामधून मिरवणूक काढली आणि आता आम्ही गणपती मंदिरामध्ये स्थापना करत। हा खामगावचा मानाचा लाकडी गणपती हा फक्त खामगावपुरता सीमित नसून आमच्या पूर्ण बुलढाणा, विदर्भ, पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि बाहेरूनही जे खामगावमधून बाहेर गेलेले आहेत तेही भाविक 10 दिवस इथं भक्तिभावाने दर्शनाकरता येतात आणि उत्सवामध्ये सहभागी होतात।